नमस्कार, मी शैलेश शिंदे. कोपरगाव नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप म्हणजेच कोल्हे गटाने तब्बल 9 वर्षानंतर पालिकेवर निर्विवाद सत्ता स्थापन करत राजकीयदृष्ट्या मोठा टप्पा गाठला आहे. नगराध्यक्ष पदासह तब्बल 19 नगरसेवक निवडून आणत भाजपाचे कमळ कोपरगावमध्ये फुलले आहे. या विजयामागे केंद्रस्थानी ठरले ते युवा नेते विवेक कोल्हे यांचे नियोजन, अभ्यासपूर्ण तयारी आणि संघटनात्मक बांधणी म्हणजेच पराग संधान यांच्या रूपाने त्यांचा झालेला राजकीय कमबॅक आहे. विवेक कोल्हे यांनी अभ्यासपूर्ण उमेदवार निवड करत विजयाची पायभरणी केली. या निवडणुकीमध्ये विवेक कोल्हे यांनी प्रत्येक प्रभागाचा सखोल अभ्यास करून उमेदवार निश्चित केले होते. केवळ पक्षनिष्ठ नव्हे तर संबंधित उमेदवारांची सामाजिक पार्श्वभूमी, जनसंपर्क आणि स्थानिक स्वीकारार्हता आणि जिंकण्याची क्षमता या सर्व बाबी तपासून उमेदवार उभे करण्यात आले होते. विशेष म्हणजे पक्षातीलच नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि त्यात ते मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाले आहे. कोल्हे यांची संघटनात्मक ताकद मोठी होती. या निवडणुकीतील भाजपच्या यशामागे शहरात उभे राहिलेली मजबूत कार्यकर्त्यांची फळी ही निर्णायक ठरली आहे. पक्षवाढीसाठी आवश्यक असलेले संघटन, संपर्क, नियोजन आणि शिस्त या सर्व गोष्टी अंमलात आणण्यात विवेक कोल्हे यांनी सातत्य राखले आहे. परिणामी निवडणुकीच्या काळामध्ये भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा ओघ दिसून आला. कोल्हे कुटुंबाने स्वतः लक्ष घालत प्रत्येक टप्प्यावर परिस्थिती अतिशय चतुराईने हाताळली आणि त्याचे प्रतिबिंब थेट निकालात उमटले. मागील नगरपालिका निवडणुकीमध्ये पराग संधान यांना अपयश आले होते. मात्र त्या पराभवानंतर खचून न जाता दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी थेट जनतेत मिसळून काम सुरू केले. गेल्या 9 वर्षात त्यांनी जनसंपर्क दुपटीने वाढवला होता. शहरातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. यात सातत्यपूर्ण संपर्काचे फळ म्हणून या निवडणुकीत त्यांना नगराध्यक्ष पदाचा विजय मिळवता आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी दिलेला उमेदवार तोलामोलाचा असतानाही पराग संधान यांचा जनसंपर्क आणि संघटनात्मक ताकद निर्णायक ठरली आहे. 409 मतांच्या फरकाने मिळालेला विजय हा प्रत्यक्षात अधिक मोठा असू शकला असता. मात्र भाजप कोल्हे गटाला काही प्रमाणात पक्षांतर्गत मतविभाजन आणि क्रॉस वोटिंगचा फटका बसला आहे. ही बाबही सध्या आता पुढे आली आहे. परंतु अडथळ्यावर मात करत या सत्ता मिळवलीच आहे. काळे व कोल्हे यांच्या पारंपरिक लढत राज्यभर सर्वश्रुत आहे. परंतु या पारंपरिक लढतीमध्ये एकमेकांमध्ये काळे व कोल्हे आरोप प्रत्यारोप नेहमीच करत असतात. परंतु ही नगरपालिका निवडणूक ही अपवाद ठरली आहे. कारण या निवडणुकीमध्ये काका कोयटे विरुद्ध कोल्हे असाच संघर्ष बघायला मिळाला. संपूर्ण नगरपालिका निवडणुकीमध्ये कोयटे यांच्यावर टीका झाली. मात्र यात आमदार आशुतोष काळेंना विरोधकांनी बाजूला करून फक्त कोयटे यांच्यावर टीकास्त्र डागली आणि कोयटे विरुद्ध कोल्हे असेच युद्ध सुरू झाले होते. त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये काळे व कोल्हे दोन्ही गटाकडून अंतर्गत वादामुळे क्रॉस वोटिंग करण्यात आली होती. काळे गटातील कार्यकर्त्यांनी कोल्हे गटातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचे काम केले, तर कोल्हे गटातील कार्यकर्त्यांनी काळे गटातील उमेदवार यांचे काम केले असे निदर्शनास आले आहे. या प्रकारची क्रॉस वोटिंग, अंतर्गत वाद आणि विरोधकांची कडवी लढत असूनही कोल्हे गटाने या सर्व अडथळ्यांवर मात करत संघटन, नेतृत्व आणि योग्य उमेदवारांची निवड या त्रिसूत्रीमुळे भाजपाने नगराध्यक्ष पदासह 19 नगरसेवकांची दमदार फळी उभी करत सत्ता काबीज केली आहे. एकंदरीतच काय, यात राजकीय संदेश असा स्पष्ट होतो की सातत्यपूर्ण जनसंपर्क, मजबूत संघटन आणि अभ्यासपूर्वक रणनीती असेल तर पराभवातून ही दमदार पुनरागमन शक्य आहे. पराग संधान यांच्या विजयाच्या माध्यमातून युवा नेते विवेक कोल्हे यांचे हेच राजकीय कमबॅक कोपरगावच्या राजकारणात ठळकपणे अधोरेखित झाले आहे.
तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. तुमचे मते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तुर्तास मी शैलेश शिंदे आपली रजा घेतो. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.